तर आज मी बनवते गणपती बाप्पा करता 6 प्रकारचे मोदक. ते पण एकाच चॉकलेटमध्ये तुम्ही 6 प्रकारचे मोदक फक्त 10 मिनिटामध्ये बनवू शकता. त्याचबरोबर ह्याची क्वांटिटी जी होते मोदकची ती 36 आपण मोदक एकाच झटक्यामध्ये बनवू शकतो. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले इथे मी चॉकलेट मोदक बनवायला जे जिन्नस लागतात, आपल्याला 6 प्रकारचे मोदक बनवायचे. त्याचे इथे मी सर्व जिन्नस काढून घेतलेले आहेत. त्यामध्ये बदाम, गुलकंद, खायची पानं, खजूर, मनुका, काजू, थोडंसं दूध आणि डेसिकेटेड कोकोनट. हे कोकोनट जे आहे ना, ते तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही जवळपास मिळेल. तर तुम्ही तिकडनं विकत घेऊ शकता. तर आता ह्यापासून आपल्याला चॉकलेट बनवायचे. इथे मी चॉकलेट घेतलेलं आहे, हे एकच फ्लेवरचं आहे. मिल्क चॉकलेट, मिल्क कंपाऊंड बोलतात ह्याला. हे मी 2M कंपनीचं घेतलेलं आहे. हे बघा, हे असं पॅकेट मिळतं मार्केटमध्ये मिल्क कंपाऊंड म्हणून आणि हे 500 ग्रॅमचं असतं. तर हे कंपाऊंड तुम्ही एकदा घेतलं ना, तर ह्याच्यामध्ये तुम्ही 6 प्रकारचे मोदक आरामात बनवू शकता. आता हे चॉकलेट आपल्याला संपूर्ण असं मेल्ट करून घ्यायचंय. थोडंसं आपल्याला हे मायक्रोवेव्हवरती 1 मिनिट फिरवायचं. जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल, तर तुम्ही हे डबल बॉईल मेथडने करू शकता. म्हणजे खाली भांड्यामध्ये पाणी घेऊन वरती हे बाउल ठेवायचं चॉकलेटचं आणि ते कंटिन्यू असं मेल्ट करायचं. डबल बॉईलने हे 2 ते 3 मिनिटं चॉकलेट मेल्ट होतं. तर हे बघा 1 मिनिटामध्ये मी मायक्रोवेव्हला असं फिरवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे प्रॉपर आपलं चॉकलेट छान मेल्ट झालं पाहिजे. त्यानंतर इथे मी घेतलेला आहे एक सिलिकॉन मोल्ड मोदकचा. हा कुठेही मार्केटमध्ये मिळतो इझिली. शक्यतो सिलिकॉन मोल्डच घ्या. प्लास्टिकच्या मोल्डमधून लवकर सहजासहजी मोदक जे आहेत आपले ते डिमोल्ड होत नाहीत. तर आता ह्या मोल्डमध्ये आपल्याला हे सर्व बॅटर आहे ना, आपल्याला 6 प्रकारचे मोदक करायचे. त्याकरता आता आपण इथे पहिले 2 प्रकारचे मोदक करतोय. तर इथे मी बॅटर आहे ना, असं अर्ध-अर्ध भरून घेते मोल्डमध्ये. तर पहिला आपण इथे बदामाचा मोदक करतोय. तर इथे बदाम आहे ना, ते असं आपल्याला मधोमध फिलिंगच्या असं चॉकलेटच्या घालून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला वरतून हे चॉकलेट परत एकदा असं सोडायचे, जेणेकरून आपला मोदक जो आहे ना, तो पॅक होईल. आता असंच सेम आहे ना, आपण दुसरं मोल्ड सुद्धा मी तुम्हाला भरून दाखवते. असा मी इथे अर्धा मोल्ड भरलेला आहे. त्यानंतर ह्यामध्ये मी घालते परत एक असा बदाम. तुम्ही ह्या जागी इथे बदामाचे काप करून सुद्धा घालू शकता. पण मी इथे अख्खा बदाम घातलेला आहे. त्यानंतर हा बदाम आपल्याला परत एकदा असा पॅक करून घ्यायचा, जेणेकरून आपला मोदक छान मस्त पॅक होईल. आता हे बॅटर आपण वरतून फक्त टाकलेलं आहे, पण ते अजून सर्व साइडला पसरलेलं नाही आतमध्ये. तर हे आपल्याला थोडंसं असं टॅप करून घ्यायचं. ह्यामुळे काय होतं, आपलं बॅटर सर्व साइडला पसरतं आणि त्याचबरोबर आपल्या मोदकमध्ये जे पण एअर असतील ते सर्व बाहेर निघून जातात. तर इथे मी 6 मोल्ड जे आहेत ते असे व्यवस्थित भरून त्यामध्ये बदाम पण घालून घेतलेला आहे. आता आपल्याला वेळ वाचवायचा असेल तर काय करायचं, सर्व जे आहेत ना मोल्ड ते आपल्याला असे अर्धे-अर्धे सर्व भरून घ्यायचेत. हे बघा अशा प्रकारे मी भरते. त्यामुळे काय होतं ना, आपला वेळही वाचतो आणि आपले मोदकही झटपट होतात. तर हे सर्व असे अर्धे-अर्धे मोल्ड भरल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये घालायची दुसरी फिलिंग ती म्हणजे काजू. काजूचे मोदक. तर ह्यामध्ये मी अख्खे काजू घातलेले आहेत. तुम्ही इथे परत तुकडे करून सुद्धा घालू शकता. काजू घातल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा हे मोल्ड वरतून असे पॅक करून घ्यायचेत. तर हे बघा आता मी असे पॅक करून घेते, जेणेकरून आपला संपूर्ण मोदक तयार होईल आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हा मोल्ड जो आहे ना, तसा टॅप करून घ्यायचा आहे. आता हे आपल्याला फ्रीझरला सेट करायला ठेवायचं. तर फ्रीजमध्ये सेट करताना आपला मोल्ड वर-खाली होऊ शकतो. त्यामुळे आपले मोदकचं बॅटर बाहेर होऊ शकतं. तर म्हणून मी इथे घेतलेला एक ताटावरती मोल्ड ठेवलेला आहे आणि आता हे आपल्याला 10 मिनिटं फ्रीजला सेट करून घ्यायचंय. आता आपले मोदक सेट होतात तोपर्यंत आपण काय करायचं, ते नारळाची ना फिलिंग तयार करून घेऊया. तर इथे मी घेतलेलं आहे डेसिकेटेड कोकोनट. त्यामध्ये थोडंसं दूध घालून घेतलेलं आहे. दूध आपल्याला तेवढंच घालायचं जोपर्यंत आपला खोबऱ्याचा मुटका पडत नाही. तर हे बघा, आपलं दूध घातल्याच्या नंतर थोडंसं खोबऱ्याचा अशा मस्त छान असा छोटासा असा मुटका पडतोय. तुम्हाला मी थोडीशी फिलिंग अशी उचलून दाखवते. जास्त पण हे पातळ करायचं नाहीये. जास्त पातळ केलं तर आपल्या मोदक मोल्डमध्ये हे बरोबर बसणार सुद्धा नाही आणि आपले मोदक सुद्धा सेट होणार नाही. तर अशा प्रकारे आपली फिलिंग तयार झालेली आहे. त्यानंतर हे बघा, आपले मोदक सुद्धा छान सुंदर असे मस्त फ्रिजमध्ये सेट झालेले आहेत. तर हे बघा, तुम्हाला मी एक मोदक असा डिमोल्ड करून दाखवते. एकदम इझिली या सिलिकॉन मोल्डमधून हा मोदक असा मस्त डिमोल्ड होतो आणि केवढा सुंदर असा आपला मोदक इथे तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दुसरा मोदक सुद्धा इथे डिमोल्ड करून दाखवते. कोणताही मोदक आपला अजिबात डिमोल्ड झालेला नाहीये असं अजिबात नाहीये. हे बघा, प्रॉपर असं व्यवस्थित आपले इथे मोदक निघतात. तर आता मी इथे सर्व मोदक असे एका प्लेटमध्ये साईडला काढून घेते. तर इथे आपले 2 प्रकारचे मोदक जे आहेत ते तयार झालेले आहेत. आता आपल्याला तिसऱ्या प्रकारचा मोदक करायचे. तर त्यामध्ये आपल्याला
परत हे चॉकलेट आहे ना, जेव्हा पण आपण मोल्ड भरू त्या टायमाला आपल्याला चॉकलेट परत एकदा असं छान मिक्स करून घ्यायचे, म्हणजे छान असं मस्त एकसारखं करून घ्यायचे. कारण वातावरण बाहेर थंड आहे, त्यामुळे ना आपलं चॉकलेट सारखं सेट होतं. तर म्हणून आपल्याला पुन्हा एकदा हे चॉकलेट असं मिक्स करून नंतरच आपल्याला असं मोल्डमध्ये भरायचंय. तर इथे मी अर्धे-अर्धे मोल्ड असे 12 प्रकारचे मोल्ड भरून घेतलेले आहेत. आता ह्यामध्ये आपल्याला तिसरी फिलिंग घालायची, ती म्हणजे मनुका. इथे मी 2-2 मनुके घालते. तुम्ही इथे 1 मनुका किंवा 3 मनुके तुमच्या मोल्डच्या आकारानुसार तुम्ही इथे घालू शकता. त्यावर नंतर साइडला इथे मी घालते खजूर, जे मी बारीक करून घेतलेले होते. ते घातल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला काय करायचंय, पुन्हा आता आपल्याला हे बघा चॉकलेट पुन्हा आपलं सेट झालेलं आहे. ते पुन्हा मी हलवून नंतर आपल्याला आपला मोदक जो आहे तो पॅक करून घ्यायचा आहे. हे बघा एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. म्हणजे आपले साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये हे भरपूर असे मोदक तयार होतात आणि ते पण 10 मिनिटामध्ये आपले मोदक तयार होतात. आपल्याला आता पुन्हा एकदा हे असं टॅप करून घ्यायचंय आणि पुन्हा आपल्याला हे मोदकचं मोल्ड आहे ते 10 मिनिटं फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचे. 10 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता आपला मोदक केवढा सुंदर असा परत तयार झालेला आहे. हे बघा, अजिबात आपली फिलिंग बाहेर दिसत नाहीये. त्यानंतर आता आपल्याला 5वा मोदक बनवायचा आहे, तो म्हणजे खोबऱ्याचा मोदक. ह्याकरता आपल्याला काय करायचंय, आपल्याला मोल्ड जो आहे तो अर्धा भरायचा नाहीये, तो आपल्याला संपूर्ण भरून घ्यायचा आहे. इथे आपल्याला तयार करायचंय शेल, म्हणजे त्याचं एक असं कवच. तर कवच करायला आपला हा मोल्ड आहे ना, हा पूर्ण आपल्याला संपूर्ण असा भरून घ्यायचा आहे. तर हे बघा, मी एक-एक मोल्ड जो आहे, तर इथे मी 6 प्रकारचे मोल्ड जे आहेत ते असे छान भरून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचंय, चॉकलेटचा मोल्ड जो आहे तो आपल्याला पहिले घ्यायचा आहे. थोडंसं टॅप करायचं त्या अगोदर. टॅप केल्याच्या नंतर हा मोल्ड आपल्याला घ्यायचा आहे समोर, ज्यामध्ये चॉकलेट होतं आणि त्यामध्ये आपला मोदकचा मोल्ड असा उलटा करायचा, जेणेकरून आतमधलं जे एक्स्ट्रा चॉकलेट असेल ना, ते सर्व बाहेर निघून जाईल आणि आपला मोदकला छान असा मस्त एक शेल तयार होईल आणि जे एक्सेस जे आहे ना चॉकलेट, म्हणजे एक्स्ट्रा चॉकलेट जे वरती आलेलं, ते आपण असं चमचाने, सुरीने किंवा बटर नाईफने तुम्ही कशानेही हे काढून घेऊ शकता. तर हा आपला एक शेल तयार झालेला आहे. आता हा आपल्याला शेल पहिले सेट करायला एक 5 ते 10 मिनिटाकरता फ्रिजमध्ये ठेवून द्यायचा आहे. हे बघा 10 मिनिटानंतर आपला शेल मस्त तयार झालेला आहे. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आपण तेव्हा तयार केलेली खोबऱ्याची फिलिंग. आता ही फिलिंग तुम्हाला थोडीशीच घालायची, एकदम वरपर्यंत घालायची नाहीये. कारण का ना आपल्याला वरतून अजून मोदक पॅक करायचे. त्याकरता ही फिलिंग आतपर्यंत मी अशी घालून घेतलेली आहे. वरती थोडीशी जागा ठेवलेली आहे. पुन्हा एकदा आपल्याला चॉकलेट असं व्यवस्थित हलवून घ्यायचंय आणि हा मोदक जो आहे तो आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे. जेणेकरून आपली फिलिंग जी आहे ती बाहेर येणार नाही आणि ही फिलिंग जी आहे ती आपल्या चॉकलेटच्या कवचमध्ये, त्यामुळे ती तर अजिबात बाहेर येणार नाहीये. तर आता सर्व मोदक जे आहे ते असे आपले इथे पॅक करून झालेले आहे. त्यानंतर आपण इथे थोडंसं टॅप करून घेऊया आणि आपण आता आपले पुढचा जो शेवटचा मोदक आहे, 6वा मोदक, तो आता तयार करून घेऊया. त्याकरता इथे आपल्याला पुन्हा एकदा असे इथे अर्धे मोल्ड भरून घ्यायचे. या फिलिंग करता इथे अर्धे मोल्ड भरले तरी चालतील आणि परत तुम्ही इथे कवच केलं तरी चालेल. तर हे बघा अर्धे मोल्ड भरून घेतले. त्यानंतर आपल्याला इथे पानाची फिलिंग करायची. तर पानाच्या फिलिंग करता इकडे मी थोडासा गुलकंद घेतलेला आहे. त्यामध्ये बारीक चिरलेली पानं घेतलेली आहेत. हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुलकंद आणि पानं कमी जास्त करू शकता. ह्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये. तर हे बघा आपली पानाची फिलिंग जी आहे ती इथे तयार झालेली आहे. ती आपण थोडी-थोडी करून अशी मोल्डमध्ये भरून घ्यायची आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त प्रमाण करू शकता. तर तुम्ही ही फिलिंग हाताने भरा किंवा चमच्याने भरा. यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाहीये. तर हे बघा आपली सर्व फिलिंग जी आहे आता इथे भरून झालेली आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला चॉकलेट असं मिक्स करून घ्यायचंय आणि आपले मोदक जे आहेत ते छान असे मस्त पॅक करून घ्यायचे. आणि तुम्ही बघू शकता साइडला आपले मोदक जे आहेत पहिले खोबऱ्याचे ते ऑलरेडी इथे सेट झालेले आहेत. कारण का बाहेरचं वातावरणच थंड आहे. आता हे पुन्हा तरी पण आपल्याला एकदा टॅप करून घ्यायचे आणि हे पूर्णतः मोदक नाही सेट झालेत. त्याकरता आपल्याला हे 10 मिनिटं परत फ्रिजला ठेवून द्यायचे. 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपले सुंदर असे मोदक इथे तयार झालेले आहेत. एक्स्ट्रा जे चॉकलेट आहे मोदकच्या बाहेर खाली बॉटमला, म्हणजे खालच्या साईडला, ते तुम्ही सुरीने कापू शकता. तर हे बघा आपले सर्व इथे सुंदर मोदक तयार झालेले आहेत. खोबऱ्याच्या मोदकची पण फिलिंग नाही बाहेर आली आणि पानाचे मोदक सुद्धा सुंदर झालेले आहेत. तर आता इथे मी सर्व मोदक एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. आपले केवढे मस्त आणि झटपट असे मोदक इथे तयार झालेले आहेत. तुम्हाला मी एक-एक मोदक ह्यातला कापून त्यातली तुम्हाला फिलिंग दाखवते. तर हे बघा मी इथे पहिला मोदक कापते. तर हा मोदक बघूया आता कोणता आहे. तर हे बघा आपला सुंदर असा बदामाचा मोदक इथे कापला गेलेला आहे आणि फिलिंग सुद्धा आतमध्ये आहे. दुसरा मोदक तो म्हणजे काजू.
तर इथे मी तुम्हाला सर्व फिलिंग जी आहे ओपन करून दाखवते. ही म्हणजे मनुका, त्याचबरोबर खजूर, 5वा खोबऱ्याचा मोदक, त्याचबरोबर सर्वात शेवटी पानाचा मोदक. तर हे बघा आपले सर्व मोदक इथे सुंदर असे तयार झालेले आहेत. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर तुम्हाला पुढची रेसिपी कोणती पाहायची आहे हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला परत भेटू अशा एका छान रेसिपी बरोबर.